आज आपण अजिबात रवा किंवा मैदा न वापरता पौष्टिक महिनाभर टिकणारे खमंग असे क्रॅकर्स किंवा तुम्ही याला शंकरपाळे पण म्हणू शकतात ते करणार आहोत। तर आज आपण हे पौष्टिक शंकरपाळे किंवा हे पौष्टिक क्रॅकर्स कशापासून बनवणार आहोत माहिती आहे? इथे रंगावरून तुम्हाला कळलं असेलच, इथे आपण बीट वापरला आहे आणि पीठ कुठले वापरले आहे। चला तर या व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आजची अगदी साधी सोपी पौष्टिक मुलांना आवडणारी आणि महिनाभर टिकणारी रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा बीट मधून कट करून घेतलेला आहे। साल मी याचं काढलं नाहीये, तर जेव्हा आपण याला शिजवू तर तेव्हा याचं साल ऑटोमॅटिक निघतं। तर आता याला आपण कुकरमध्ये घालू, थोडंसं पाणी घालू आणि याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ। गॅस मीडियम ठेवायचा आहे। इथे मी सजेस्ट करेल की हे जे बीट आहे ते अख्खे किंवा असे अर्धे वापरण्यापेक्षा याचे साल काढून घ्या। त्यानंतर या बीटाचे छोटे छोटे तुकडे करा, अगदी बटाट्याच्या भाजीला आपण कसे छोटे छोटे बटाटे कट करतो त्या पद्धतीने, आणि नंतर याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या, म्हणजे हे बीट जे आहे ते लवकर शिजेल। तर आता मी इथे जसं केलेलं आहे, तर नंतर मला परत हे कट करून मिक्सरमध्ये करण्याची गरज पडलेली आहे, म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचंच आहे। पण एकदा आपण बारीक करून घेतले आणि नंतर शिजवले तर मग ते जास्त चांगले शिजतात। तर आता मी या बीटचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले शिजल्यानंतर, आणि परत आता याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, अजिबात चंक्स वगैरे ठेवायचे नाही, नाहीतर आपले क्रॅकर्स जे आहे ते मऊ पडू शकतात। सुरुवातीला मी थोडंसं छोटे छोटे तुकडे करून बारीक करून घेतलं आणि नंतर परत थोडंसं पाणी घातलं आणि छान बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता एका परातीमध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, किंवा नागली पीठ पण म्हणू शकता, म्हणजे नाचणी, नागली, रागी, इंग्लिशमध्ये रागी असे ही नावं आहे। आणि याचं पीठ बाजारात सहज मिळतं, किंवा जर नसेल तर मग ते ही जी नाचणी आहे ती किराणा दुकानातून घ्यायची आणि गिरणीवरून दळून आणायची, तर सहज पीठ तयार होतं। जसं आपण पापडाला वगैरे करतो तसं काहीच करत बसायची गरज नाही। त्यानंतर मी याला चाळून घेतलेला आहे, म्हणजे थोडासा कोंडा बाहेर निघून जाईल, आणि त्यानंतर यामध्ये सगळे मसाले घातले आहे। तर चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी हळद घातली, 1 चमचा तिखट घातलेला आहे, 1 चिमूट मी इथे साखर घातली आणि 2 चिमूटभर इथे बेकिंग पावडर घालायचं आहे। बेकिंग पावडरमुळे हे जे आपले क्रॅकर्स आहे ते छान खुसखुशीत होतात, अजिबात कडक होत नाही। त्यानंतर मी पाव चमचा यामध्ये चाट मसाला घातला, ऑप्शनल आहे पण चव छान येते म्हणून। त्यानंतर 2 टेबलस्पून इथे तीळ आणि 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स किंवा जवस घातलेला आहे। आणि आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊ। आणि हो, यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घातलं, त्याच्यामुळे छान खुसखुशीत होतात, कुरकुरीत आपले हे क्रॅकर्स तयार होतात। तर आता हे तेल पूर्ण छान चोळून घ्यायचं, तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा पण उपयोग करू शकता। तर आता आपण घातलेलं तेल मी या पूर्ण पिठाला छान चोळून घेतलं, आणि जी आपण बीटाची पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालू आणि छान मिक्स करू। सुरुवातीला आपण अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही, या पेस्टमध्येच जितपत पीठ मळलं जाईल तेवढं व्यवस्थित मळून घ्यायचं। आणि वर अजून लागलं तर या मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं पाणी घालून परत थोडंसं व्यवस्थित करून घेतलेला आहे। तर इथे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे, जास्त पातळ ठेवायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही। तर हे बघा, आपली ही जी कणिक आहे किंवा या क्रॅकर्सचं जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे। हे बघा, या पद्धतीने मी थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे, आणि आता याला एक 5 मिनिटाचा रेस्ट देऊ, जास्त रेस्ट द्यायची गरज नाही। त्यानंतर मी थोडंसं तेल लावून एकसारखं करून घेतलं, आणि आता याचे मोठे मोठे गोळे करायचे आणि मोठी अशी पोळी लाटून घ्यायची। छान पातळ पोळी लाटायची आहे, जशी आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ असावी, म्हणजे हे जे क्रॅकर्स आहे छान खुसखुशीत कुरकुरीत होतात, पटकन सॉफ्ट पडत नाही आणि महिनाभर हे टिकतात। तर आता हे छान लाटून घेतलेलं आहे पातळ। त्यानंतर याला फोर्कनी आपल्याला थोडंसं ब्रेक करून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं हे फुगणार नाही। आणि मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, कडा कट करून घेतला म्हणजे आपलं जे क्रॅकर्स आहे ते सगळे एकसारखे दिसेल, छान दिसेल। आणि मी असा शेप दिलेला आहे, तुम्हाला कसा आवडतो, किंवा तुम्ही छोटे छोटे
केले, जसे शंकरपाळे वगैरे आपण करतो त्यापेक्षा थोडेसे मोठा साईज असं केलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जसं आवडतं तसा शेप द्या. आणि आपले हे क्रॅकर्स तयार आहे. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर तळताना गॅस मीडियम ठेवायचा आणि तेल छान तापलेलं असायला पाहिजे, मीडियम तापलेलं असायला पाहिजे, खूप धुवाधार नाही किंवा खूप थंड पण नको. तर आता छान असं मीडियम गॅसवर सुरुवातीला आपण हे तळून घेऊ आणि अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर ना गॅस थोडासा कमी करू आणि कमी गॅसवर याला छान असं कडक होतपर्यंत तळून घेऊ. तर हे बघा, मस्त आपले हे क्रॅकर्स मस्त तळून झालेले आहे. आणि आता हे आपण काढू आणि याच पद्धतीने सगळे क्रॅकर्स किंवा हे शंकरपाळे तळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता, सुरुवातीला मी 1-2 टाकल्यानंतर थोडं तेल जास्त गरम झालं होतं ना, तर मग त्याचा रंग थोडासा बदललेला आहे. आणि मी सुरुवातीला ते प्रिक पण नव्हतं केलं, काट्या चमचाने छान असं टोचून घ्यायचं, म्हणजे मग ते फुगणार नाही. आणि फुगले नाही ना की मग छान असे फ्लॅट होतात आणि छान कडक क्रिस्पी कुरकुरीत आपले हे क्रॅकर्स तयार होतात. तर हे बघा, या पद्धतीने मस्त मी सगळे क्रॅकर्स तळून घेतले. दिसताय ना सुंदर, अप्रतिम झाले होते, छान असे कुरकुरीत खुसखुशीत होतात. चहासोबत, संध्याकाळच्या चहासोबत खूप छान लागतात. आणि मुलांना एखादा खाऊचा डबा असतो ना, किंवा जर तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये 2 डबे द्यायचे असेल, अशा वेळेस एक जो छोटा सुट्टीचा डब्बा असतो तेव्हा हे क्रॅकर्स तुम्ही देऊ शकता. पौष्टिक तर आहे, कारण आपण यामध्ये बीट वापरला आहे, त्यानंतर नाचणीचं पीठ वापरलं आहे आणि बाहेरचं नाही आहे, म्हणजे नो टेन्शन. नाहीतर कधी कधी बेकरीमधून ते कुकीज आणायचे आणि मग ते द्यायचे, किंवा बिस्किटं आणायचे बाहेरचे. त्याच्यापेक्षा हे परफेक्ट ऑप्शन आहे आणि पौष्टिक हेल्दी ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.